मेष राशी 27 एप्रिल ते 3 मे 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या धाडसी आणि जिद्दी व्यक्तींनो, 27 एप्रिल ते 3 मे 2026 चा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा घेऊन येत आहे. ब्रह्मांडात काही सूक्ष्म हालचाली सुरू आहेत आणि त्या तुमच्या जीवनावर एक खास परिणाम करणार आहेत. हा काळ फक्त दिवसांचा प्रवास नाही, तर तुमच्या निर्णयांचा, तुमच्या धैर्याचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा खरा कस पाहणार आहे. आतापर्यंत जे काही अडथळे वाटत होते ते आता हळूहळू दूर होण्याच्या मार्गावर आहेत. मेष राशीचा स्वभावच आक्रमक, उत्साही आणि पुढे जाण्याचा, आणि हाच स्वभाव या आठवड्यात तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येऊ शकतो. तुमच्यातील आग, तुमच्यातील जिद्द हीच तुमची खरी ताकद आहे. या आठवड्यात काही घटना अशा घडतील ज्या पहिल्यांदा साध्या वाटतील, पण त्यामागे एक मोठा संकेत दडलेला असेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण निर्माण करू शकता. हा आठवडा तुम्हाला सांगतो, घाबरू नका, पुढे जा, कारण वेळ तुमच्या बाजूने फिरत आहे. मेष राशी, आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं मन थोडं अस्थिर वाटू शकतं. काही अपूर्ण कामं किंवा जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, पण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढेल. हा काळ तुमच्यासाठी बदल घेऊन येणारा ठरेल. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा एखादी संधी तुमच्या समोर येऊ शकते. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल. एखाद्या व्यक्तीची मदत तुम्हाला पुढे नेईल. या काळात तुमच्या संवाद कौशल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक अनुकूल होईल. तुमचं काम पूर्ण होईल आणि मनात समाधान निर्माण होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक संकेत मिळतील. या आठवड्यात मेहनतीचं फळ मिळण्याची सुरुवात होईल. काही नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळतील. एखादी गोष्ट वारंवार घडेल. एखादा विचार मनात पुन्हा पुन्हा येईल. हे सर्व तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य निर्णयाकडे घेऊन जाईल. या काळात मेष राशीच्या व्यक्तींना काही अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या साध्या दिसतील, पण त्यांच्या मागे एक खोल अर्थ दडलेला असेल. तुम्हाला कदाचित एखादी गोष्ट वारंवार दिसेल. एखादा अंक, एखादं नाव किंवा एखादी परिस्थिती पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येईल. हे सर्व योगायोग नाहीत, हे संकेत आहेत. कधी अचानक एखादा विचार तुमच्या मनात येईल आणि तोच विचार तुम्हाला योग्य दिशेकडे नेईल. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचं संपूर्ण विचार विश्व बदलून टाकेल. हा काळ तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटे नाही. तुमच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती काम करत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील. मेष राशीच्या व्यक्तींच्या मनात एक आग असते आणि या आठवड्यात ती आग योग्य दिशेने पेट घेणार आहे. तुमचं धैर्य आणि तुमचा आत्मविश्वास यांना आता एक दैवी दिशा मिळणार आहे. काही वेळा तुम्हाला जाणवेल हे तर अचानक कसं घडलं, आणि त्याच क्षणी तुम्हाला कळेल की हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्यासाठी आखलेली एक योजना आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. एखादी जुनी संधी पुन्हा मिळू शकते किंवा एखादं अपूर्ण काम पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल. या काळात तुमचं अंतर्मन खूप जागरूक असेल. तुम्ही घेतलेले निर्णय अधिक अचूक ठरतील. त्यामुळे इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा काळ तुम्हाला सांगतो, भीती सोडा, कारण जिथे भीती संपते तिथेच यशाची सुरुवात होते. मेष राशीसाठी हा आठवडा म्हणजे दैवी मार्गदर्शनाचा काळ, जिथे प्रत्येक संकेत तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जात आहे. आणि तुम्ही जितके जागरूक राहाल तितकं हे रहस्य तुमच्यासमोर उलगडत जाईल. मेष राशीचा स्वभाव म्हणजे धाडस, वेग आणि आता लगेच कृती करण्याची वृत्ती. या आठवड्यात हाच स्वभाव तुमच्यासाठी मोठं शस्त्र ठरणार आहे. निर्णय क्षमता वाढेल. तुम्ही गोष्टी लांबवणार नाही. जिथे इतर लोक गोंधळात पडतात तिथे तुम्ही झटपट निर्णय घेऊन पुढे जाल. त्यामुळे काही महत्त्वाच्या संधी तुम्ही पटकन पकडू शकाल. नवीन काम, नवा विचार किंवा बदल याला तुम्ही घाबरणार नाही. हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. तुमच्यातील मी करू शकतो हा भाव या आठवड्यात अधिक मजबूत होईल. त्यामुळे अडचणी आल्या तरी तुम्ही मागे हटणार नाही. काही परिस्थितीत लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुमचं स्पष्ट बोलणं आणि ठाम भूमिका इतरांना दिशा देईल. पण एक छोटी सूचना, अति घाई आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण कधी कधी तुमचीच ऊर्जा तुमच्यासाठी अडथळा बनू शकते. संयम ठेवला तर यश अधिक मोठं मिळेल. मेष राशी, ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा परिणाम या आठवड्यात कसा असेल
या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने हलक्या पण प्रभावी पद्धतीने काम करत आहे. मंगळाचा प्रभाव, जो तुमचा स्वामी ग्रह आहे. मंगळ तुम्हाला ऊर्जा, धैर्य आणि कृतीची ताकद देतो. या आठवड्यात त्याचा प्रभाव वाढल्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय आणि निर्णायक राहाल. कामात वेग येईल आणि थांबलेली कामं पुढे सरकतील. सूर्याची सकारात्मक ऊर्जा, सूर्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि ओळख वाढेल. वरिष्ठ किंवा मोठ्या व्यक्तींकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसेल. चंद्राच्या हालचालीमुळे भावनिक चढउतार थोडे जाणवू शकतात. कधी खूप उत्साह तर कधी थोडी अस्थिरता, पण हे तात्पुरतं असेल. मन शांत ठेवलं तर निर्णय योग्य ठरतील. या काळात नक्षत्रांची ऊर्जा तुम्हाला योग्य वेळी योग्य कृती करण्याचा संकेत देत आहे. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडतील, जणू वेळच तुमच्यासाठी थांबून योग्य क्षण देत आहे. मेष राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमचा स्वभाव आणि ग्रहांची साथ एकत्र येऊन एक विशेष ऊर्जा निर्माण करत आहे. तुमचं धैर्य म्हणजे अग्नी आणि ग्रहांची साथ म्हणजे वारा. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा मोठे बदल घडतात. तुम्ही जर योग्य दिशेने प्रयत्न केला तर ही ऊर्जा तुम्हाला थेट यशाकडे घेऊन जाईल. हा काळ तुम्हाला सांगतो, तुमच्यातील शक्ती ओळखा, कारण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा आहे. मेष राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे. नवीन सुरुवातींचा क्षण. पण या सुरुवाती नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात किंवा स्पष्टपणे येणार नाहीत. त्या शांतपणे हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. कदाचित तुम्हाला एखादी लहानशी संधी मिळेल, एखादं साधं काम, एखादी छोटी भेट किंवा एखादा साधा संवाद, पण त्यामध्येच मोठं यश लपलेलं असेल. हा काळ तुम्हाला शिकवतो, लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मेष राशीचा स्वभाव म्हणजे लगेच मोठं काही करण्याची इच्छा. पण या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या पावलानेच होते. तुमच्यासमोर काही नवीन मार्ग उघडतील, पण ते सुरुवातीला स्पष्ट दिसणार नाहीत. तुम्हाला थोडं शोधावं लागेल, थोडं धाडस करावं लागेल, आणि एकदा का तुम्ही त्या मार्गावर पाऊल ठेवलं तर गोष्टी आपोआप जुळत जातील. काही लोक या आठवड्यात तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. कदाचित ते तुमच्या आयुष्यात कायम राहणार नाहीत, पण त्या क्षणी ते तुम्हाला योग्य दिशा दाखवून जातील. तसेच हा काळ तुमच्या आतल्या भीतींवर विजय मिळवण्याचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीपासून घाबरत होता तीच गोष्ट तुमच्यासाठी मोठी संधी बनू शकते. एक गुपित लक्षात ठेवा, या आठवड्यात प्रत्येक संधी मोठ्या स्वरूपात येणार नाही, पण प्रत्येक लहान संधींमध्ये मोठा बदल दडलेला असेल. मेष राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुम्हाला हळूहळू एका नव्या दिशेकडे घेऊन जात आहे. जिथे तुम्ही आज उभे आहात तिथून पुढे एक नवा मार्ग सुरू होतोय. फक्त तुम्ही पहिलं पाऊल टाका, कारण नवीन सुरुवात ही नेहमी शांत असते, पण तिचं परिणाम अत्यंत मोठं असतं.